गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहे डोमेनचे 2026 चे PYQ आणि या पद्धतीचे PYQ प्रत्येक शिफ्टला येतो म्हणजे येतोच आहेच. या पद्धतीचे क्वेश्चन्स म्हणजे एका एक्झाम मध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा हे क्वेश्चन्स आलेले आहेत. म्हणजे 2024लाही याचे 3 क्वेश्चन आहेत, 25लाही 3 क्वेश्चन आहेत आणि 26ला पण जानेवारीचा जो शिफ्ट आहे त्याच्यामध्येही 2 ते 3 क्वेश्चन्स या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात. सो डोमेन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, दोन वेगवेगळे फंक्शन दिलेत. एक फंक्शन इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये आहे, एक फंक्शन लॉगॅरिथमिक मध्ये आहे आणि या दोन्ही फंक्शनचं वेगवेगळ्या पद्धतीने डोमेन फाइंड आउट करून आपल्याला जे डोमेन मिळणार आहे ते डोमेन दिलेलं आहे -इन्फिनिटी टू द अल्फा युनियन बीटा टू द गॅमा अँड मायनस डेल्टा हे दिलेलं आहे आणि ह्या बाकी सगळ्यांची ऍडिशन 6 टाइम्स सांगितली आहे आपल्याला. तर ह्याचा आन्सर आपल्याला सॉल्व करायचं. तर चल मग बघूयात. तर सगळ्यात पहिले जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा आपण काय करूयात, डोमेन फाइंड आउट करूयात. जो साइन इनव्हर्स एक्सचा जो फंक्शन आहे तर साइन इनव्हर्स एक्सचा आपण डोमेन फाइंड आउट करूयात. साइन इनव्हर्सचा जो स्टँडर्ड फंक्शन आहे 5 - x डिवायडेड बाय 3 + 2x हे फंक्शन आपल्याला f(x) दिलेलं आहे. आता ह्या फंक्शन मध्ये जो साइन इनव्हर्सचा डोमेन आहे तो डोमेन आहे -1 टू द +1 च्या मध्ये. त्यामुळे हा जो x लाय होणार आहे म्हणजे पूर्ण हा जो टर्म आहे -x to 3 + 2x हा लाय होतोय आपला -1 टू द +1 च्या मध्ये. बोथ आर इन्क्लुडेड. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की दोन इनइक्वालिटी झाल्या तर आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. म्हणजे पहिल्यांदा आपण हा एक एरिया घेऊन सॉल्व्ह करूयात आणि सेकंड टाइमला हा एरिया घेऊन आपण सॉल्व्ह करूयात. सो पहिल्यांदा आपण घेतले 5 - x डिवायडेड बाय 3 + 2x दिस -1 लेफ्ट टू राईट आल्यानंतर +1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ही इनइक्वालिटीज आपण सॉल्व्ह केली. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतले 5 - x + 3 + 2x होल डिवायडेड बाय 3 + 2x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आले x + 8 डिवायडेड बाय 3 + 2x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता ह्या पद्धतीची इनइक्वालिटी झाली की आपण काय करतो, क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करतो. तर याचे जे क्रिटिकल पॉइंट आहेत, क्रिटिकल पॉइंट हा नंबर आपण 0 सोबत कम्पेअर केला तर x = -8 आले आणि डिनॉमिनेटर 0 सोबत कम्पेअर केला तर डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आली -3/2. आता आपण हे नंबर लाईन वरती ड्रॉ करून घेऊयात. एक नंबर लाईन ड्रॉ केली. सो नंबर लाईन वरती आहेत आपला सगळ्यात पहिले आलेले आहेत -8 आणि -3/2. वेविक मेथड नुसार आपण अल्टरनेटिव्ह साइन देतो प्लस मायनस प्लस. आणि आता हा जो एरिया आहे हा ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटल्यानंतर आपल्याला फक्त पॉझिटिव्ह पार्ट कन्सिडर करायचा आहे. सो पॉझिटिव्ह जो पार्ट येणार आहे तो पॉझिटिव्ह पार्ट हा एक एरिया येणार आहे आणि इकडून हा एक एरिया आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी 8 आहे तो 8 इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यासाठी मी 8 ला काय केलेलं आहे, जो सर्कल आहे हा सर्कल फिल सर्कल यूज केलेला आहे आणि इकडे मी हॅलो सर्कल यूज केलेला आहे. कारण 8 हा माझा -8 हा ऑलरेडी इन्क्लूड आहे आणि 3/2 हा ऑलरेडी इन्क्लूड नाहीये कारण हा डिनॉमिनेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये मी -3/2 जर व्हॅल्यू पुट केली तर डिनॉमिनेटर 0 होऊ शकतो. त्यामुळे मी एक्झॅक्टली -3/2 हा डिनॉमिनेटरला घेऊ शकत नाही. सो याचा जो डोमेन मिळणार आहे आपल्याला x हा belongs to -infinity to the -8 included आहे तो क्लोज ब्रॅकेट देन -3/2 द इन्फिनिटी. हा आपला फर्स्ट पॉइंट झाला. त्याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे, सेकंड इनइक्वालिटीज ही आपण सॉल्व्ह करून घेऊयात. याच्यामध्ये 5 - x डिवायडेड बाय 3 + 2x दिस -1 लेस दॅन इक्वल टू 0. हा -1 शिफ्ट झाला त्यामुळे मायनस साइन येणार. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतले -x -3 -2x डिवायडेड बाय 3 + 2x लेस दॅन इक्वल टू 0. हा एरिया झाला. आता ह्याच्यामध्ये 5 दिस इज -3x आणि हा होईल 5 - 2 + 2 डिवायडेड बाय 3 + 2x लेस दॅन 0. आपल्याला माहिती आहे इनइक्वालिटी मध्ये x हा ऑलवेज पॉझिटिव्ह हवा आहे. सो त्याच्यासाठी न्यूमरेटरला जो x ची साइन निगेटिव्ह आहे तर त्यासाठी मी -1 ने मल्टिप्लाय केले. आणि इनइक्वालिटी मध्ये ज्या वेळेला आपण -1 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेला साइन ऑफ इनइक्वालिटी विल चेंज. सो हा लेस दॅन बिकम काय होईल, ग्रेटर दॅन. दिस इज 2
मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हा होईल +3x-2 डिवायडेड बाय 2x+3 आणि हा लेस दॅन इक्वल टू सॉरी दिस लेस दॅन बिकम ग्रेटर दॅन. इनइक्वालिटीची साईन काय होणार या ठिकाणी चेंज होणार. सो सेम पॅटर्न आला. आता आलं की आपण याचे क्रिटिकल पॉईंट फाइंड आउट करतो. म्हणजे 0 सोबत न्यूमरेटर आणि 0 सोबत डिनॉमिनेटर कम्पेअर करतो. तर x ची व्हॅल्यू मला भेटलेली आहे 2/3 आणि न्यूमरेटरला कम्पेअर केल्यानंतर x ची व्हॅल्यू भेटली आहे मला 3/2. अगेन याचे आपण काय करणार आहे, एक नंबर लाईन ड्रॉ करणार आहे. नंबर लाईन वरती हे दोन्ही पॉईंट मी ड्रॉ करून घेतले. 2/3 अल्टरनेटिव्ह साईन दिले, प्लस मायनस प्लस. आता आपल्याला जो एरिया हवाय हा एरिया पाहिजे ग्रेटर दॅन. सो ग्रेटर दॅन साठी पॉझिटिव्ह एरिया कन्सिडर करणार. सो 3/2 हा माझा इन्क्लूड नसणार, त्यामुळे ओपन ब्रॅकेट असेल आणि 2/3 हा इन्क्लूड असेल, त्यामुळे ह्याचा मी काय करते क्लोज ब्रॅकेट घेतला. सो याचा जो डोमेन भेटणार आहे आपल्याला हा डोमेन झाला x ची व्हॅल्यू -इन्फिनिटी टू द -3/2 युनियन 2/3 टू द +इन्फिनिटी हा भेटला. आता ह्या दोघांचं इंटरसेक्शन काढून आपल्याला हा जो पूर्ण साइन एक्सचा जो साइन इनवर्स 5 - x डिवायडेड बाय 3 + 2x याचा जो डोमेन आहे हा डोमेन ह्या दोन आन्सरचा इंटरसेक्शन केल्यानंतर याचा फायनली आपल्याला डोमेन मिळतोय. तर आपण इथं काय करूयात, एक नंबर लाईन ड्रॉ करूयात. ज्या नंबर लाईन वरती आपल्याला फायनल डोमेन मिळेल पहिल्या फंक्शनचा. सो ह्याच्यामध्ये दोन्ही पॉइंट आहेत, काय करते मी एका नंबर लाईन वरती ड्रॉ करून घेते. सगळ्यात पहिले हा असेल -8, हा -3/2 आणि हा 2/3. सो दोन वेगवेगळे कलर यूज करते. सो पहिल्यासाठी मी रेड कलर यूज करते. फर्स्ट मध्ये आन्सर आलेलं आहे माझं हा 8 इन्क्लुडेड आणि -3/2 नॉट इन्क्लुडेड एवढा एरिया आहे. आणि त्याच्यानंतरचा जो एरिया आहे मी पर्पल कलरने इंडिकेट करते. त्याच्यामध्ये आले -इन्फिनिटी टू द -3/2. त्याच्यामध्ये 3/2 इन्क्लुडेड नाहीये, हा एरिया आहे. अँड 2/3 पासून +इन्फिनिटी पर्यंत 2/2 टू द +इन्फिनिटी हा एरिया आलेला आहे. आता या ठिकाणी आपण काय करतो, ज्या ठिकाणी दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात तो एरिया आपला फायनल एरिया असतो. सो इथून दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात का बघा, हा एरिया, आणि इकडून दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात तो हा एरिया. सो याचा जो मेन डोमेन आहे हा डोमेन येणार x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू द -8 इन्क्लुडेड युनियन 2/3 आपला इन्क्लुडेड होता का. सो 2/3 इन्क्लुडेड आहे, 2/3 टू द +इन्फिनिटी हा डोमेन झाला आपल्या फर्स्ट फंक्शनचा. हा जो फंक्शन आहे फर्स्ट फंक्शन इक्वेशन नंबर 1 देऊयात. हे आन्सर आपला आलाय. हा साइन इनवर्स एक्सचा डोमेन झाला. आता जो सेकंड फंक्शन आहे लॉगचा, याचाही आपल्याला डोमेन फाइंड आउट करायचा आहे. त्याचा डोमेन फाइंड आउट करून जे दोन्ही डोमेनचा आपण इंटरसेक्शन घेऊन आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. सो सेकंड फंक्शन आपण घेऊयात. सेकंड फंक्शन घेतलेला आहे, हा इथं सर्कल करून घेऊयात. हा फंक्शन आहे 1/log ऑफ 10 - x. आता ज्या वेळेला लॉग येतो, आता लॉगचा बेस ई दिलेला आहे, त्यामुळे लॉगच्या बेसची कंडिशन इथे चेक करायची गरज नाहीये. पण जो लॉग दिलेला आहे तो लॉग आपला डिनॉमिनेटरला दिलेला आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरची कंडिशन असते की डिनॉमिनेटर नेव्हर बी 0. ओके, सो फर्स्ट कंडिशन लागणार ह्या केसमध्ये की डिनॉमिनेटर जो आहे लॉग ऑफ 10 - x नेव्हर बी 0, हा कधी 0 नसणार आहे. मग हे लॉगॅरिथमिक टू द आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. सो 10 - x इथे e टू द पॉवर 0 1. सो x - x इज इक्वल टू -9. सो x नॉट इक्वल टू द 9. x ची व्हॅल्यू मला 9 नको आहे. एक्झॅक्टली मी जर 9 डिनॉमिनेटरला एक्सच्या ठिकाणी पुट केलंय तर इथं माझा 1 बनणार आहे आणि डिनॉमिनेटरला log 1 ची व्हॅल्यू 0 होते. सो डिनॉमिनेटरला 0 आपल्याला हा एक्सेप्टेड नाहीये. सो एक्स मध्ये आपल्याला चालेल, ऑल व्हॅल्यू चालतील, बट x इज इक्वल टू 1 नको आहे, अशी कंडिशन आहे. नाव सेकंड, लॉग मध्ये जो टर्म असतो हा जो टर्म आहे 10 - x हा ऑलवेज काय असतो ग्रेटर दॅन 0.
सो इथे अगेन एक्सची जी साईन आहे, एक्सची साईन निगेटिव्ह आहे, त्यामुळे मायनसने मल्टिप्लाय केले तर एक्सची व्हॅल्यू काय आली, लेस दॅन 10. सो हा झाला एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 10. ह्या याचा डोमेन झाला, हे दोन फंक्शन. आता हे जे दोन आन्सर आहेत, हे दोन आणि हा एक आन्सर, या तिघांचे इंटरसेक्शन म्हणजेच तुमचं काय असेल, या अख्ख्या फंक्शनचा डोमेन असेल. या तिघांच्या इंटरसेक्शन साठी मी एक नंबर लाईन काय करून घेते, ड्रॉ करून घेते. या नंबर लाईन वरती जे पहिला आपला आन्सर आलेला आहे तेवढेच पॉइंट आपण कन्सिडर करूयात. -8, त्याच्यानंतर असेल 2/3, इकडे आलेला आहे 9, हा एक्झॅक्टली 1 पॉइंट, आणि 10 हा आलेला आहे एक्झॅक्टली 1 पॉइंट. सो फर्स्ट जे आन्सर आलेलं आहे हे आपण रेडने मार्क करूयात, हे आन्सर आपण बघणार आहे. सो पहिला -8 टू द इन्फिनिटी हा एरिया असेल, आणि 2/3 पण इन्क्लुडेड असेल टू द इन्फिनिटी, हा आपला एरिया असेल. नाव सेकंड मध्ये आपल्याला आन्सर काय काय भेटलेला आहे, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 10. सो एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 10, त्याच्यामध्ये 10 इन्क्लूड नाहीये, सो हा इकडचा पार्ट असेल ऑलरेडी सगळा. बट ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला 9 पण नको, एक्झॅक्टली 9 नकोय, त्यामुळे 9 ला माझं काय असणार आहे, ओपन सर्कल असणार आहे. ओके, ह्या जो आहे ह्याच्यामध्ये काय असेल याचा आन्सर, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 10 म्हणजे -इन्फिनिटी टू द 10, बट त्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली 9 नकोय. आता ह्या सगळ्यांचं इंटरसेक्शन म्हणजेच आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर. आता बघूयात इंटरसेक्शन कुठं कुठं लाईन ओव्हरलॅप होतात. ह्या पार्ट मध्ये एक लाईन ओव्हरलॅप होते आणि इकडून एक ओव्हरलॅप होते, बट एक्झॅक्टली 9 ला चेक करा, 9 आहे का आपला, नाहीये. त्यामुळे मी हे आन्सर कशा पद्धतीने लिहू शकते, एक्सची व्हॅल्यू एक्सचा डोमेन -इन्फिनिटी टू द -8 युनियन 2/3 टू द 10 ओपन ब्रॅकेट एक्झॅक्टली -9, म्हणजे आपल्याला सॉरी एक्झॅक्टली 9 नकोय, कारण एक्झॅक्टली 9 जर पुट केलं की डिनॉमिनेटर 0 होतोय. 2/3 टू द 10 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू चालतील, पण आपल्याला एक्झॅक्टली 9 चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपण हा -9 मध्ये लिहिलं. आता हा क्वेश्चन दिलेल्या क्वेश्चन सोबत कम्पेअर करा, अल्फाची सेम एक्झॅक्टली व्हॅल्यू आली का बघा, -इन्फिनिटी टू द अल्फा युनियन बीटा टू द गॅमा ओपन ब्रॅकेट मायनस डेल्टा, हे आपलं काय असणार, फायनल आन्सर आलं. म्हणजे हा झाला तुमचा फायनल डोमेन. आता कम्पेअर केल्यानंतर अल्फाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला -1, त्याच्यानंतर बीटा भेटणार आहे 2/3, नंतर गॅमा भेटेल आपल्याला 10, आणि डेल्टा भेटणार आहे आपल्याला 9. या सगळ्या व्हॅल्यू आपण हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण पुट करू शकतोय आणि फायनल आपल्याला आन्सर भेटेल. सो हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. 6 इंटू अल्फाची व्हॅल्यू -8, बीटा आलेला आहे 2/3, देन गॅमा इज 10 अँड डेल्टा इज 9. ओके, सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा आन्सर येतं एक्झॅक्टली 17. हे तुम्ही फायनल आन्सर कॅल्क्युलेशन करून बघा. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ओके, होप यू अंडरस्टँड. पुन्हा एकदा रिवाइज करते बघा. आपल्याला काय दिलेलं आहे, साइन इनवर्स एक्स फंक्शन दिलेलं आहे प्लस लॉगॅरिथमिक फंक्शन दिलेलं आहे, आणि ह्या फंक्शनचा डोमेन आपल्याला ऑलरेडी ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे की असं असं डोमेन येईल. आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत 6 इंटू अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इंटू डेल्टा, ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, तो सगळ्यात पहिले आपण काय केलं, साइन इनवर्स एक्स हा स्टँडर्ड फंक्शन आहे, म्हणजे साइन इनवर्स चा जो डोमेन आहे तो डोमेन आहे -1 टू द +1, म्हणजे साइन इनवर्सच्या आतमध्ये हा जो फंक्शन असेल हा फंक्शन तुमचा -1 टू द +1 मध्येच लाई होणार. सो मी हा अख्खा फंक्शन -1 टू द +1 मध्ये लिहिला. देन दोन इनइक्वॅलिटी झाले की आपण वेगवेगळ्या पद्धती म्हणजे त्याचे दोन पार्ट करून सॉल्व्ह करतो. दोन्ही पार्ट करून सॉल्व्ह करून घेतले. सो हा एक पार्ट सॉल्व्ह केलेला आहे आणि दुसरा एक पार्ट आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, सॉल्व्ह केल्यानंतर ह्याचे जे आन्सर्स येतात त्या आन्सर्स आपण इंटरसेक्शन घेतो. इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या पूर्ण टर्मचा काय भेटतो, डोमेन भेटतो. आता ह्या सॉल्व्ह करण्यामध्ये आपण 3 + 2x लेफ्ट साइडला पाठवू शकत नाही, कारण x इथं सिंगल आहे, x ची साईन माहित नाही, आणि इनइक्वॅलिटीज मध्ये ज्या टर्मची साईन माहित नसते तो व्हेरिएबल तुम्ही मल्टिप्लिकेशनला पाठवू शकत नाही.
सो इथं मी 3+2x 0 कडे पाठवलेला नाहीये, कॅल्क्युलेशन करून घेतलं, क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट केले आणि वेबी कर्व मेथड आपण जशी एक्सप्लेन केलेली आहे अल्टरनेटिव्ह साइन त्या पद्धतीनं हे आपण काय केलेलं आहे, वेबी कर्व नुसार हे आन्सर फाइंड आउट केले. सेकंडला पण सेकंड इनइक्वॅलिटीज घेतली, ही इनइक्वॅलिटीज आपण सेकंड टर्मला घेऊन सॉल्व्ह केली. हा +1 लेफ्ट टू राईटला ट्रान्सफर केला, मायनस झाले, क्रॉस मल्टिप्लाय केले. इथं खूप मुलं मिस्टेक करतात की एक्सची जी साईन आहे ती साईन काय आहे हे गलती मिस्टेक होऊ शकते. बघा या ठिकाणी एक्सची जी साईन आहे ती मायनस आहे. ज्या वेळेला निगेटिव्ह साईन असते आणि एक्स त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह बनवतो त्यावेळेला इनइक्वॅलिटीची साईन चेंज होते. सो हा जो लेस दॅन होता हा काय झाला, ग्रेटर दॅन झाला. इथं तुमच्या मिस्टेक होऊ शकतात, त्यामुळे प्रॅक्टिस करा. देन इनइक्वॅलिटी सॉल्व्ह केला तर हे जे दोन आन्सर आलेले ह्या दोन्ही आन्सरचं फायनल इंटरसेक्शन घेतलं की हा जो डोमेन मिळालाय हा फक्त साइन इनवर्स एक्सचा डोमेन भेटलाय. देन अगेन सेकंड टर्म लॉग होता पण लॉग डिनॉमिनेटर मध्ये होता. सो डोमेन मधला पहिला रूल आहे की डिनॉमिनेटर नेव्हर बी 0. त्यामुळे फर्स्ट कंडिशन आपण अप्लाय केली की डिनॉमिनेटर मध्ये जी काही टर्म आहे ती टर्म इज नॉट इक्वल टू 0 होणार. ओके, सो नॉट इक्वल टू 0 लॉगॅरिथमिक टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, हा e टू द पॉवर 1 होईल, एनिथिंग रेस टू 0, आन्सर इज 1. सो x ची व्हॅल्यू आली आपली 9. जे x मध्ये मी एक्झॅक्टली 9 ही व्हॅल्यू पुट करू शकत नाही फर्स्ट केस मध्ये. देन सेकंड जो टर्म आहे तो लॉग सोबत आलाय. लॉगच्या अजून एक कंडिशन आहे की लॉग सोबतचा जो नंबर असतो तो नंबर कसा असतो आपला, ग्रेटर दॅन 0. सो अगेन हा ग्रेटर दॅन 0 सोबत कम्पेअर केला, अगेन एक्स निगेटिव्ह आलाय, एक्सला पॉझिटिव्ह करण्यासाठी मायनस साईनने मल्टिप्लाय केले, मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे इनइक्वॅलिटीची साईन चेंज झाली, हा लेस दॅन झाला. ओके, मग हे जे आलंय आपलं हे फायनल आन्सर आला, हा फायनल डोमेन आला. या डोमेनला आपण दिलेल्या क्वेश्चन मधल्या पॅटर्न सोबत कम्पेअर करा. बघा एक्झॅक्टली ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट सहित आपला आन्सर आलेला आहे. आता हा अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट केल्या, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर इज 70. थँक्यू.